नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपलं एजे गोट फार्म अँड ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं। तर बघा, ही जी वेल दिसते या वेलीबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर कोणाला जर या वेलीचं नाव माहीत असेल किंवा तुमच्या भागात या वेलीला काय नावानं ओळखतात तर ते पण सुद्धा कमेंटद्वारे कळवू शकता आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन व्हिडिओसाठी। तर बघा, ही वेल आपण काय नाव आहे पुढं बघणारच आहोत, कारण या वेलीचं म्हणजे खूप महत्त्व आहे शेळीपालनात। ही वेल जवळजवळ 10-20 हजारांवर काम करते, म्हणजे खूप चांगली वेल आहे आणि कोरोना काळात सुद्धा लोकांनी या वेलीची काडी करून पिले, विकत भेटत नव्हते तेव्हा। तर बघा, ही वेल कधी पण हिरवी असते बघा, उन्हाळ्यात सुद्धा तिला पाणी लागत नाही आहे आणि पावसाळ्यात एकदम तजीलदार असते। या वेलीला खर्च म्हणजे काहीच नाही, खत पाणी लागत नाही, तिला कुठलीच औषधी लागत नाही। आपण समजा एखादी काडी जरी बाहेरून आणून आपल्या गोट्या अवतली भोवतली लावली, समजा गोट्याच्या लिंबाच्या झाडावरची अजून जास्त चांगली असते, तर लावली तर खूप फायद्याचं असतं। आपल्या शेळ्यांना कधी महिन्यातून 1-1.5 महिन्यातून 2-3 वेळेस जर दिले ना आपल्याकडं असेल, तर रोज बी थोडी थोडी दिली किंवा 2-4 दिवसाला दिली तर काही हरकत नसते, तिचा काही साईड इफेक्ट नसतो, ती काही विकत आणायची लागत नाही, झिरो खर्च आहे वेलीला, झिरो खर्च। त्यामुळे ही वेल शेळीच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते। तर बघा, आता माझ्या शेळ्या पूर्ण खात आहेत, रोज मी 2-3 दिवसाला टाकत असतो, मला काही विकत आणायचं काम नसल्यामुळे आपण टाकतो। तर बघा, ती काडी शेळ्या एक काडीसुद्धा वाया जाऊ देत नाही, चक्क म्हणजे काडी खाऊन घेतात, तरी सगळ्यांपेक्षा ती कडू असते बरं का, कडुलिंबासारखीच कडू असते ती चवीला, तरी शेळ्या मस्त खात आहेत। तर याचा म्हणजे काय बघा, शेळीपालकांनी त्यांचं असणाऱ्या चाऱ्यामध्ये ही वेल लावलीच पाहिजे। ही वेल आपल्या खुराकामध्ये पाहिजे, शक्यतो ठेवलीच पाहिजे, कारण आपण एवढा खर्च करतोय बाकीच्या त्याच्यावर मेडिसिनवर, त्याच्यावर मग आरोग्यासाठी जर ही आयुर्वेदिक वेल असेल आपल्या शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये तर काय हरकत आहे। तर ही वेल कडुलिंबावर असलेला तर एकच नंबर असते बरं का, या बऱ्याच रोगावर काम करते। तुम्हाला सांगतो आता आता काय काम करते बघा, ती समजा शेळीच्या पोटामध्ये, पिल्लांच्या पोटामध्ये रक्त शुद्ध करण्याचं ही वेल काम करते। पहिले जे रक्त शुद्धीकरण झालं म्हणजे बरेचसे आजार कमी होत असतात शेळ्यांचे। आणि दुसरं काम म्हणजे पांढऱ्या पेशी वाढवण्याचं काम करत असते। एखाद्या वेळेस पांढऱ्या पेशी जर कमकुवत असेल, शेळ्यांना आजार जडतात, रक्त शुद्ध नसेल तरी शेळ्या आजारी पडतात, त्यामुळे ही वेल खूप प्रभावी असते। आता ती कारण पांढऱ्या पेशा ह्या रोगाशी झगडण्याचं काम करत असतात, बरोबर। आणि तिसरं म्हणजे पोटातल्या विषाणूला मारण्याचं ही वेल काम करत असते, म्हणून ही वनस्पती पहिले रक्त शुद्ध करत असते आणि पांढऱ्या पेशी वाढवण्याचं काम करते। अजून त्याच्यानंतर बघा, लहान पिल्लांना गुडघे आजार होतो, हा गुडघे आजार होतो कधीमध्ये होतो, हा गुडघे आजार होऊ द्यायचा नसेल तर मग ही वेल हा पाला द्यावाच लागतो, कारण विकत आणायचं काम नसल्यामुळे आपल्याला हा वेल घरच्या घरी जर आपल्याकडं काहीतरी वनस्पती भेटत असतील आजारावर नियंत्रण करण्यासाठी, तर मग त्या लावायला किंवा शेळ्यांना द्यायला काहीच हरकत नसते। परत शेळ्यांना ताप येत असेल किंवा सर्दी, या वनस्पती जर आपण दिला ना, जर आपण समजा काढा जरी दिला लिंबाचा किंवा या वेलीचा दोन्ही मिक्स करून काढा जरी दिला तरी खूप फायदा होऊ शकतो शेळ्यांना। कारण आपण बाहेर एवढा शेळ्यांवर खर्च करतोय, पण मग आपल्याला अवताली भोवतुलच्या वनस्पती आपण त्यांना दुर्लक्षित करतोय। लिंबाचा पाला, आता हा गुळवेल, तर गुळवेल लिंबाचा पालाचा जर तुम्ही काढा करून शेळ्यांना दिला, आपण जर समजा नाही जमलं तर काढा करून जरी दिला, रोज थोडा जरी दिला तरी काहीच हरकत नाही आहे, घरच्या घरी फुकटचा मेडिसिन आहे ना, त्यामुळे ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीरात ज्या पोटात कृमी असतात ना, त्यासुद्धा मारण्याचं या गुळवेल काम करत असतो। अतिशय कडू असल्यामुळे किटाणू विषाणू लगेच मरून जातात आणि शेळ्यांच्या अंगावर चमकसुद्धा येते। जर तुम्ही रेग्युलर कधी हा पाला दिला शेळ्यांना तर एक वेगळीच चमक येते शेळ्यांच्या अंगावर, तजेलदार राहतात, शेळ्या आजारी कमीसुद्धा पडतात। आणि आता सध्या पावसाळा चालू आहे, पावसाळ्यात ही वेल 100% द्यायलाच पाहिजे। 2-4 दिवसा मिळून जरी दिले आपण तरी चालते। आपलं बंदिस्त असेल तर मग आपण बाहेरून आणून शेळ्यांना देऊ शकतो, जर नसेल तर आपल्या अवताली भोवताली 1-2 काड्या जरी लावल्या तिथे पाणी असेल तर एका वर्षात खूप मोठी वेल होऊन जाते, त्यामुळे तिला काही बाकीचा एक्स्ट्रा खर्च नसतो। आणि अजून बघा,
त्याच्यानंतर रक्त शुद्ध करून शरीरातल्या असणाऱ्या प्राण्यांची जे कातणीला चर्मरोग असते, समजा केस गळणे, कुठंतरी डाग पडणे सुद्धा, याचासुद्धा बंदोबस्त ही वेल करते. आणि बघा, आणि प्राण्यांच्या अंगावर एक कांती चमक आणि त्या ठिकाणी चर्मरोग त्या प्राण्याचा 100% नाहीसा होऊन जातो. आणि असे बरेच असणारे आजार आहे शेळ्यांचे. तर आपण ते आता व्हिडिओमध्ये प्रत्येक आजाराबद्दल सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं शॉर्टकटमध्ये 2-4 आजार आपण सांगतोय. तर आपल्या तमाम शेळीपालकांना नम्र विनंती आहे की हा झाडपाला शेळ्यांना द्यावाच. आणि पावसाळा सुरू आहे, त्यामुळं कंटिन्यू याचा वापर जरी केला तुम्ही 2-3 दिवसाला तरी काहीच हरकत नाही. कुठे ना कुठेतरी लावलंच पाहिजे झाड. म्हणजे आपल्याकडं आता माझ्या शेळ्या 2-4 दिवसा मिळून हे बघ काड्या पण खात आहेत, चेक काड्या खाऊन घेत आहेत. आपण कंटिन्यू देत असतो, मला विकत आणायचं काम नाही. माझं रानात फिरस्ती शेळीपालन असल्यामुळे त्या रानात सापडतीतच त्यांना वेल काढून त्यांना जरी दिला तर काहीच हरकत नाही. सर समजा आता 4-5 दिवस जडी चालू असेल तर मी शेतातून घरी आणून त्यांना देऊ शकतो. काय ना, हा झाडपाला एकदा लावला म्हणजे वाळतच नाही, अजिबात वाळत नाही त्याला. म्हणजे किती तुम्ही तोडलं तरी उन्हाळ्यात फक्त वाळेल, परत पेरणीला पावसाळा लागला की परत तो येऊन जाईन, वाढी लागून जाईन, त्याला डीरं वगैरे फुटेल आणि हिरवून जाईल. म्हणून म्हणतोय की आपलं भोवतालीच्या परिसरातल्या वनस्पती शेळ्यांना द्या आरोग्यासाठी. आयुर्वेदिक वनस्पती या भरपूर आजारांवर, लिंबाचा पाला, गुळवेल या भरपूर आजारांवर काम करत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना पण शेअर करा सर्व शेळीपालक बंधूंना. तर अवश्य शेळीपालनात हा पाला वापरा, ही नम्र विनंती. भेटू परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, काळजी घ्या.